संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। चीनमधील धोकादायक व्हायरस भारतातही पोहोचलाय। HMPV पहिला रुग्ण बेंगलुरू इथे आढळलाय। सध्या चीनमध्ये HMPV विषाणू खूप वेगाने पसरत असून या रोगाने त्या देशात थैमान घातले। अनेक भागात परिस्थिती बिकट झाली असून वृद्ध आणि लहान मुलांमध्ये संसर्ग झपाट्याने पसरते। अनेक राज्यांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे। मात्र आता भारतही या विषाणूने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे। बेंगलुरूतील एक 8 महिन्याच्या मुलाला HMPV या खतरनाक व्हायरसची लागण झाली असून त्याच्यावर शहरातील एक खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। भारतातही या व्हायरसने प्रवेश केल्याने चिंतेचं वातावरण आहे। याच दरम्यान HMPV आणि श्वसन संक्रमणांशी संबंधित इतर संभाव्य आव्हानांचा सामना करण्यासाठी तो रोग रोखण्यासाठी दिल्लीत आरोग्य अधिकाऱ्यांनी काही मार्गदर्शन तत्त्व जाहीर केली। रविवारी झालेल्या बैठकीनंतर काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या। मिळालेल्या माहितीनुसार आरोग्य सेवा महासंचालक डॉक्टर वंदना बग्गा यांनी रविवारी मुख्य जिल्हा वैद्यकीय अधिकारी आणि IDSPचे राज्य कार्यक्रम अधिकारी यांची बैठक घेतली। दिल्लीतील श्वसनाच्या आजारांना सामोरं जाण्याच्या तयारीबाबत यावेळी चर्चा करण्यात आली। HMPV हा एक मोठा आजार म्हणून समोर येऊ शकतो आणि येत्या काळात मोठ्या प्रमाणात लोकांना त्याची लागणही होऊ शकते। या आजारावर अद्याप कोणतेही औषध किंवा लस नाहीये, त्यामुळे याचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी भारतात याचा जास्त फैलाव होऊ नये यासाठी सावधगिरी दाखवत दिल्ली सरकारने यासाठी आवश्यक मार्गदर्शन तत्त्वे जारी केले। बघूयात काय आहे सूचना त्या। या बैठकीतील शिफारशीनुसार इन्फ्लुएन्झा सदृश्य आजार ILI आणि गंभीर तीव्र श्वसन संक्रमक SARI चे कोणतेही प्रकरण समोर आल्यास IHIP इंटिग्रेटेड हेल्थ इन्फॉर्मेशन प्लॅटफॉर्म पोर्टलद्वारे त्याची माहिती त्वरित कळवावी असे निर्देश रुग्णालयांना देण्यात आले। कोणीही संशयित रुग्ण आढळून आल्यास कठोर पावलं उचलत त्याला क्वारंटाईन करण्यात यावे आणि योग्य ती खबरदारी घेणं बंधनकारक करण्यात आले। ज्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होतोय किंवा संशयित रुग्ण आहे त्यांना आयसोलेशन मध्ये ठेवावे। तसेच तीव्र श्वसन संसर्गाने ग्रस्त असतील अशा रुग्णांचे डॉक्युमेंटेशन करणे ही बंधनकारक असेल। बंधनकारक असलेल्या व्यक्तीने दस्तऐवजीकरण करणे आवश्यक आहे। हॉस्पिटलमध्ये ही औषधं असलीच पाहिजे। या व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी सर्व हॉस्पिटलमध्ये गरजेची असलेली औषधं असलीच पाहिजे अशी ही सूचना देण्यात आली। HMPV व्हायरसची लक्षणं काय आहेत? कोरोना सारखे लक्षण, ताप आणि खोकला, श्वास घ्यायला त्रास, फुफ्फुसात संक्रमण, नाक बंद होणे, गळ्यात घरघर होणे, संसर्गजन्य रोग असून तो लोक संपर्कात आल्याने फैलावतो। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।